आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या या भागात मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. बऱ्याच वेळा लेखक, कवी, चित्रकार, संगीतकार यांना विचारलं जातं की तुम्हाला एखादी निर्मिती सुचते कशी, म्हणजे पुढे त्याचे डेव्हलपमेंट होतात, एक सुंदर कलाकृती बनते, पण याचा उगम कसा होतो, सुचते कशी. तेव्हा ते लोक म्हणतात असं सांगणं कठीण आहे, ऑटोमॅटिक सुचत जाते. बरोबर ना. आम्ही पण आमचं हॉटेल मॅनेजमेंट करत असताना आमच्या सरांना विचारायचो, सर तुम्ही एवढ्या मस्त रेसिपी करता, या तुम्हाला सुचतात कशा, म्हणजे ट्रेडिशनल रेसिपी काही असतात त्याच्यात चेंजेस करून तुम्ही नवीन काहीतरी करता, सुचतं कसं. सर म्हणायचे आपोआप सुचतं म्हणून. आणि नंतर मग आमचा पण किचनमध्ये डेव्हलप झाला इंटरेस्ट एकदम, आणि खूप मजा यायला लागली आम्हाला पण. तेव्हा लक्षात आलं की एखाद्या गोष्टीच्या जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा मनाचे दरवाजे खुलजा सिमसिमसारखे उघडायला लागतात आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी त्यात दिसायला लागतात, सुचायला लागतात, तुम्ही करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी. तर आमच्या प्रोग्रामचा पण हाच उद्देश आहे की म्हणजे जे प्रेमी आहेत, खाद्यप्रेमी, त्यांना खाण्याविषयी प्रेम आहेच, पण ज्यांना त्याची एवढी नॉलेज नाही किंवा त्याची एवढी आवड नाही, त्यांना पण आपल्याला प्रेमात पडायचं या फूड जर्नीच्या. आजच्या रेसिपीज पण आपल्या अशाच इंटरेस्टिंग असणार आहेत, आपल्याला नक्की प्रेमात पाडणार आहेत आपल्या रेसिपी आजच्या. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. तर मंडळी, आजच्या रेसिपीज कोणत्या? आज आपण एक कुलचा करणार आहोत रेसिपी. कुलचा म्हणजे अर्थात छोले कुलचे आपले फेवरेट आहेत, पण थोडंसं त्याला ट्विस्ट देणार आहे, थोडंसं वेगळं, थोडंसं फ्युजन करणार आहे. मराठी अँड नॉर्थ इंडियन फ्युजन करणार आहे आपण. एक धनिया कुलचा करणार आहोत आणि दुसरी आहे चिली पेपर कॉर्न्स. मस्त कॉर्नची रेसिपी आहे. पहिली रेसिपी धनिया कुलचा. त्याचं आधी साहित्य बघू आणि नंतर बाकी डिटेलमध्ये बोलूच आहे आपण. लागणारं साहित्य आहे दूध, मैदा, कोथिंबीर, साखर, खोबरं, दाण्याचा कूट, कांदा, दही, तीळ, खाण्याचा सोडा, ओवा, बेकिंग पावडर, तूप, जिरेपूड, लिंबू, धणेपूड, लाल तिखट आणि मीठ. तर मंडळी, आपण जे करतो हे कुलचाच करतो, पण थोडा त्याला आपण मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं आपण फ्युजन म्हणजे काय, मराठी आणि नॉर्थ इंडियन याचं मी कॉम्बिनेशन करतो आहे. बेसिकली आपण हे साहित्य जे घेतलं आहे, आपण दाण्याचा कूट आणि तीळ आणि हे साधारणपणे एखादी कोथिंबीर वडी असेल किंवा सांबार वडी असेल त्याचं स्टफिंगसाठी आपण वापरतो, पण स्टफिंग थोडंसं आपण आपल्या पद्धतीने करणार आहोत. आणि बाकी जी प्रोसेस आहे ती जशी कुलच्याची प्रोसेस असते ती आपण करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघितलेलं आहे आणि आपण काय करणार आहोत, पहिले डो तयार करून घेणार आहोत, कारण त्याला प्रूव्हिंग लागतं. थोडंसं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, एक अर्धा पाऊण तास तरी त्याला प्रूव्ह करायला, त्याला व्यवस्थित मुरायला आपल्याला पाहिजे डो, म्हणून आपण डो आधी करून घेऊया. तर डोसाठी काय करतोय आपण मैदा घेतलेला 1 वाटी, दूध आणि दही जे आहे ते आपण दोन्ही वापरणार आहोत. एकतर दही आपण त्याला एक थोडासा सारनेस देण्यासाठी 1-2 चमचे घातलेला आहे. शिवाय प्रूव्हिंगसाठी पण त्याची हेल्प होते दह्याची, कारण ते आंबटपणा आहे दह्यामध्ये म्हणून. आणि शिवाय आपण आता बेसिकली कुलच्यामध्ये इतर वेळी आपण हे घालतात, अंडं वगैरे घालतात, पण ते आपण अवॉइड करतो आहे. आपण एगलेस करतो आहे हा कुलचा. त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे सोडा आणि बेकिंग पावडर 1-2 चिमूट घातलेली आहे आपण, आणि मीठ घालणार आहोत आपण, किंचित साखर, थोडंसं एक अर्धा चमचा आपण याच्यात तूप घालूया आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला दूध. जसं लागेल तसं आपण टाकू थोडं थोडं, कारण की दुधाची क्वांटिटी पण थोडी कमी लागणार, कारण आपण दही पण टाकलं आहे, त्यात मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे एकदम न टाकता आपण थोडं थोडं टाकूया. याला आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून
त्याचा डो बनवून आपल्याला साधारणपणे अर्धा तास त्याला प्रूव्हिंग करायचं आहे, म्हणजे अर्धा तास त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, मुरू द्यायचं आहे. जर याच्यात तुम्हाला हवं असेल तर अर्धा मैदा आणि अर्ध कणिक पण तुम्ही घेऊ शकता, तो ऑप्शन पण आहे. ज्यांना अंडं चालत असेल त्यांनी एखादं अंडं टाकायचं याच्यामध्ये, पण अर्थात मग मैद्याची क्वांटिटी वाढेल, कारण एक अंडं जर असेल तर त्याला असं मैदा जास्ती लागेल ॲक्च्युली. तर हा डो तयार झालेला आहे. याला आपल्याला ओलं कापड त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्याला अर्धा पाऊण तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. मी एक काम करतो आहे आता, हे याला प्रूव्हिंगला ठेवणार आहे व्यवस्थित. थोडंसं थोडा वेळ ठेवल्यानंतर ते मुरेल आणि छान होईल. आपण करतो आहे धनिया कुलचा, म्हणजे कुलचा एक करतो आहे आणि धनियाचं जे स्टफिंग करणार आहोत. आपण बघितलं पहिले कुलच्याची जी तयारी आपण करून घेतलेली आहे, त्याचा डो तयार करून घेतलेला आहे. स्टफिंगसाठी मी काय करणार आहे, बाकीच्या या गोष्टी वापरणार आहेत. मुख्य म्हणजे कोथिंबीर. धनिया कुलचा त्याच्यामुळे कोथिंबीरीचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे. सगळ्यात आधी एक मी काय करणार आहे, इथे मी जस्ट हे पॅन गरम ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी गरम करून कोथिंबीर याच्यावर ठेवतो आहे आणि पॅन हा बंद करतो आहे. हे कशासाठी करतो आहे मी, तर मला कोथिंबीर जी आहे ती थोडीशी मॉइस्ट पाहिजे, त्याचा कलर थोडासा मला ब्राईट पाहिजे. या प्रोसेसमुळे आई नेहमी म्हणायची की सांबार वडी करताना असं करायचं, कारण की त्याला मॉइस्टनेस येतो कोथिंबीरीला आणि ते छान सारण जे पकडून राहतं छान राहतं आणि कलर पण छान येतो. बस कोथिंबीर आपण थोडंसं त्याला हे करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे, थोडे तीळ, दाण्याचा कूट, 1.5 चमचा ओवा, 1-2 चिमूट साधारणपणे धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट. साधारणपणे स्टफिंगसाठी आपण ज्या गोष्टी वापरतो त्या सगळ्या आपण याच्यात घातलेल्या आहेत. खोबरं घालतो आहे आपण. आता इथे तुम्हाला चिंच गूळ वापरायचं असेल तर तो वापरू शकता, पण मी इथे साखर वापरणार आहे, कारण की हे जे स्टफिंग आहे मी हे आत भरणार नाही आहे. मी एक सर्क्युलर डिरेक्शनमध्ये त्याचा एक जो असतो कुलचा, तो माझा स्टफ कुलचा नाही आहे हा. जसं आपण एखादा पराठा करतो, राऊंड पराठा जो करतो, जिलेबी पराठा ज्याला म्हणतात, तशा प्रकारचा आपण कुलचा करणार आहोत. मला त्याचा लुक पण थोडासा वेगळा द्यायचा आहे. मला त्याला थोडीशी साखर टाकलेली आहे, थोडं मीठ, लाल तिखट पण आपण टाकून घेतलेलं आहे आणि किंचित लिंबू पण घालणार आहे मी. या सगळ्या हे जे मिक्स आहे ते एकत्र करून घेऊ आपण छान. तर स्टफिंग रेडी आहे आणि आपण जी कणिक भिजवली, जो आपण डो तयार केलेला आहे तो पण व्यवस्थित मुरलेला आहे. आता आपण कुलचे करणार आहोत. थोडंसं आपण मैदा खाली टाकूया, याचे मी छोटेसे गोळे करून घेतो. आता याच्यामध्ये आपण करायचं असेल तर स्टफिंग काही करू शकतो, किंवा एक हा जो प्रकार आहे आपण जलेबी पराठ्यासारखा करतो तोही आपण करू शकू याच्यामध्ये. बस याला हाताने फोल्ड करून घेतोय आणि याला असं गोल फिरवतोय. हे स्टफिंग आधी फक्त करून जास्ती ठेवू नका, त्याला आधी करून ठेवलं तर त्या मीठ वगैरे लागल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते वेळेवर करायचं आहे मिक्सिंग त्याचं सगळं. तीन फोल्ड करतोय आणि त्याला फक्त आपण जस्ट हा जो एंड पार्ट आहे तो फोल्ड करून घेतोय खाली. त्याला आपण जस्ट हातानेच पसरून घेऊया. त्याला हातानेच प्रेस करून घेतलेलं आहे आणि मला थोडेसे जाड हवे आहेत कुलचे, म्हणून मी त्याला हातानेच हे करून याच्यावर टाकलेलं आहे. हातानेच थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि हे जे स्टफिंग आहे थोडंसं ओलं आहे, त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं खाली मैदा लावूया आणि मागच्या बाजूने असं प्रेस करून घेऊ.
तिन्ही कुलचे आपण आता टाकलेले आहेत पॅनवर आणि मीडियम हीटवर त्याला आपल्याला करायचे आहेत. थोडेसे जाड ठेवलेले आहेत ते आणि त्याच्यात थोडंसं आपण तूप टाकणार आहोत आणि एकदा ते व्हायला लागले, थोडेसे गोल्डन व्हायला लागले की थोडेसे असे खरपूस आणि असे गोल्डन आणि थोडेसे असे क्रिस्पी होतील मस्त. हे करून घेऊया आपण. थोडंसं त्याला वेळ लागणार आहे, 5-7 मिनटं वेळ लागणार आहे. थोडंसं आपण तूप टाकलेलं आहे, घी टाकलेलं आहे. आपण तूप टाकलेलं आहे आणि याला आपण जस्ट टर्न करून घेणार आहोत. त्याला मस्त रंग आला आहे, खालना येतोय रंग आणि हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत कुलचे. त्याला एक छान असं सर्क्युलर असा त्याला एक टेक्स्चर आलेलं आहे आणि टेस्ट पण. कारण की माझं हे करण्याचा उद्देश असा आहे की हे जे स्टफिंग आहे जे आपण टाकलेलं आहे मध्ये सेंटरमध्ये जे फोल्ड केलेलं आहे ते पण याच्यासोबत भाजलं जातं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट जास्ती चांगली लागते. अर्थात हे सारण आपण आतमध्ये स्टफिंग करून पण म्हणजे आपला वेळ नसेल किंवा असं नेहमीच्या पद्धतीने आपण करतो तसं पण करू शकू, पण याच्यामध्ये हे स्टफिंग जास्ती खरपूस त्याचे जे तीळ म्हणा किंवा दाणे, हे सगळ्या दाण्याचा कूट हा सगळा व्यवस्थित भाजला जातो आणि त्याचं टेस्ट जास्ती छान लागते असं मला वाटतं. यासोबत आपण आता मी इथे दही हे करतो सर्व, पण हिरवी चटणी म्हणा ती करता येईल किंवा दह्यामध्ये तुम्हाला थोडंसं तिखट करायचं असेल त्याच्यात, पण मला असं वाटतं की ऑलरेडी स्टफिंगमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत, त्यामुळे याची टेस्ट जी शार्प आहे तर त्याच्यासोबत काहीतरी माइल्ड सुधिंग असं काही असेल तर जास्ती चांगलं, त्याच्यामुळे मी दही वापरतो आहे. पण अर्थात आपल्याला छोले वगैरे असेल छोलेसोबत, पण मग याची मजा, याची जी टेस्ट आहे ती स्वतःची आली पाहिजे म्हणून मी दुसरं काही सर्व करत नाही आहे. तुम्ही पण सर्व करताल मला असं वाटतं दह्याबरोबर करा, खूप छान लागेल. माइल्ड आणि स्ट्रॉंग असं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. रंग त्याला छान यायला लागलेला आहे सगळीकडनं. हे व्यवस्थित आता भाजायला पाहिजे, मला वाटतं 1-2 मिनटं लागणार याला. मी याला व्यवस्थित भाजून घेतो, प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. धनिया कुलचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, मैदा, कोथिंबीर, साखर, सुकं खोबरं, दाण्याचा कूट, कांदा, दही, तीळ, खायचा सोडा, ओवा, बेकिंग पावडर, तूप, जिरेपूड, लिंबाचा रस, धनेपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे दही, खायचा सोडा, बेकिंग पावडर, मीठ, साखर, अर्धा चमचा तूप आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा. फ्रायपॅनवर कोथिंबीर भाजून घ्यावी. ही गरम केलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये कांदा, तीळ, 1.5 चमचा दाण्याचा कूट, ओवा, धनेपूड, जिरेपूड, तिखट, सुकं खोबरं, साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये कोथिंबीरीचं सारण स्टफ करावं. कुलचे हाताने थापून तुपावर खरपूस भाजून घ्यावेत. आपण एक मस्त कुलच्याची रेसिपी बघितली. आता पुढची रेसिपी एकदम सोपी पण एकदम टेस्टी आहे बरं का. ही रेसिपी कशी आहे माहिती आहे का, आपण कधीतरी प्लॅन करतो पिक्चर बघायचा संध्याकाळी, घरीच बघायचं आहे, मग तेव्हा काहीतरी भूक लागते, तेव्हा काहीतरी चटपटीत आपल्याला खावंसं वाटतं, तेव्हा करता येईल अशी, किंवा कधीतरी मित्रमैत्रिणी घरी येणार असतात तेव्हा डिनर प्लॅन करायचं असतं आणि तेव्हा अचानक जेव्हा कळतं आपल्याला तेव्हा स्नॅक्स काहीतरी करायला खूप मस्त रेसिपी आहे. 10 मिनिटात होईल अशी, पण टेस्ट मात्र एकदम मस्त असणार आहे. साहित्य पण एकदम मोजकं आहे. साहित्य आधी बघून घेऊया आपण. लागणारं साहित्य आपण घेतले आहे, पातीचा कांदा घेतलेला आहे म्हणजे ग्रीन पार्ट आणि व्हाईट पार्ट, काळी मिरी घेतलेली आहे, नंतर आपण घेतलेला टोमॅटो, मक्याचे दाणे आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, साखर आहे, लिंबू, मीठ आणि हिरवी मिरची. आपण करतोय चिली पेपर कॉर्न्स. येस, चिली पेपर कॉर्नसाठी आपण जे साहित्य बघितलं आपण सगळ्यात आधी, मी मक्याचे दाणे आहेत ते आधी वाफवून घेतले. त्याचं कारण हे आहे की आपल्याला ते फ्राय करायचे आहेत, तर कॉर्नफ्लॉवर लावून आपण फ्राय करणार आहोत, त्याला व्यवस्थित चिटकला पाहिजे कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामुळे ते फ्राय करून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात आधी त्याला कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत आपण. आणि ही रेसिपी करताना एक मात्र खबरदारी घ्यायची आहे की तेल तापलेलं आहे आणि त्यात जेव्हा आपण मक्याचे दाणे टाकू तेव्हा ते एकदम बस्ट होतात, एकदम फुटतात, तर त्याची काळजी घ्यायची आपल्याला. म्हणून मी एक लीड माझ्यासोबत ठेवलेलं आहे, म्हणजे ॲक्सिडेंट व्हायला नको, अंगावर उडायला नको दाणे, तेवढं मात्र आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. तर आपण हे दाणे आधी घेतलेले आहेत आणि त्याला साधारणपणे असा 1 वाटी मक्याचे दाणे आहेत, त्याला 1-2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत, ते लावणार आहोत. कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करू आपण.
वेगळ्या प्लेटमध्ये काढतोय म्हणजे मला एक्सेस कॉर्नफ्लॉर तो प्लेटमध्ये नको जायला, तेलात नको जायला, म्हणून मी दाणे सगळे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि तापल्यानंतरच आपल्याला टाकायचं, एकदम गरम तेलामध्ये टाकायचं आहे. हे टोमॅटो मी फक्त एक गार्निशसाठी घेतलेलं, त्याला आपण सजावट करणार टोमॅटोनी. पण बाकीचं जे साहित्य आहे, आता याच्यात लिंबू घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला तुम्हाला फ्लेवरिंग जे करायचे असतील, आता याच्यात मी बेसिक गोष्टी वापरतो आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं थोडासा टोबॅस्को टाकायचा आहे, अजून त्याला पंच पाहिजे तर ते तुम्ही टाकू शकता. याच्या जागी व्हिनेगर टाकू शकता. व्हिनेगर आता रेसिपीमध्ये व्हिनेगर टाकू शकतो, पण साधारणपणे व्हिनेगर न टाकता लिंबाचा रस पण जास्ती चांगला आहे, त्या हिशोबाने मी लिंबू वापरतो आहे. तर तेल तापलेलं आहे ऑलमोस्ट. आता मी हे जे दाणे टाकणार आहे याच्यात. दाणे सगळे फुटायला लागलेले आहेत. तर एक हे खबरदारी घ्या, लहान मुलांना करायला नका देऊ. ही गोष्ट आपण स्वतः मॉनिटर केलं पाहिजे. थोडंसं रिस्की आहे, पण एकदा झाल्यानंतर सगळे दाणे वगैरे फुटले वगैरे त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, पण थोडीशी काळजी घ्यायची आहे. जसं त्याचं बाष्प, त्यातलं जे पाणी आहे ते जसं जसं जातं आहे तसं त्याचा जो सिझलिंग आवाज, जो क्रॅकलिंग आवाज आहे तो थोडा कमी होतो आहे. याच्यामध्ये अगदी जस्ट अर्धा टीस्पून तेल थोडासा घेतो आहे मी. आता मात्र त्याला मस्त रंग यायला लागलेला आहे. हे आता दाणे, क्रिस्पी दाणे मस्त काढून घेऊ आपण. थोड्या वेळाने तेल थंड झाल्यानंतर ह्याच्यातलं जे कॉर्नफ्लॉवर जे आपण टाकलेलं आहे ते सगळं खाली बसणार आहे. तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे, वापरता येईल ते परत. ते तेल इकडे पण तापलेलं आहे. इथे मी गॅस बंद करतोय आणि आता थोडीशी चिली यात टाकायची आहे. व्हाईट पार्ट दोन्ही गोष्टी टाकून घेतलेल्या आहेत मी. हा, मिरचीचा मस्त ठसका लागतोय, याचा अर्थ डिश मस्तच होणार आहे एकदम. ते होतंय तिथपर्यंत आपण टोमॅटो कट करून घेऊ. तर हे मस्त कुरकुरीत जे आहेत मक्याचे दाणे ते आपण याच्यात टाकूया. थोडी साखर, मीठ. तसं कॉर्न जेव्हा आपण उकळले होते पहिले पाण्यात, त्याच्यात पण थोडंसं आपण मीठ टाकलं होतं, पण तरी थोडंसं आता लागेल म्हणून मी मीठ टाकलेलं आहे. थोडासा लेमन ज्यूस किंवा व्हिनेगर. तुम्हाला जर अजून यात ॲड करायचं असेल, पनीरचे क्यूब्स फ्राय करून त्यात ते टॉस करायचे असेल तेही चालेल. आणि काळी मिरीची पूड थोडी, क्या बात आहे. कमी पडणार आहेत मला हे ॲक्च्युली खाताना. आणि आपण टाकूया हिरवा कांद्याची पात. येस, हे सगळं टाकलेलं आहे. आता फक्त टॉस करून घ्यायचं आहे. झालं आहे, गॅस बंद केला आहे मी. येस. आणि अर्थात मुलांसाठी तर तुम्ही करणार असाल, मुलांसाठी मिरची मुलांच्या आवडीप्रमाणे जेवढी शक्य होईल तेवढा त्या हिशोबाने तुम्हाला मिरची त्यातली ॲडजस्ट करायची आहे. पण ॲज अ स्नॅक, झणझणीत स्नॅक म्हणून मस्त आहे ते. खाली टाकू पातीचा कांदा, वरती कोथिंबीर टाका किंवा पातीचा कांदा टाका आपल्या आवडीप्रमाणे. खूप मस्त टेम्पटिंग रेसिपी आहे. मग जास्ती वेळ मला थांबता येणार नाही. तुम्ही एक काम करा, पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिली पेपर कॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पातीचा कांदा, काळी मिरी, टोमॅटो, वाफवलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लॉवर, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर एकजीव करून घ्यावं आणि हे मक्याचे दाणे गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, चिरलेला पांढरा कांदा, तळलेले मक्याचे दाणे, साखर, मीठ, लिंबाचा रस, काळी मिरी पूड आणि कांद्याची पात घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. टोमॅटो आणि पातीच्या कांद्याचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.
मंडळी, एखादा पदार्थ तुमच्या समोर आला तर तुम्हाला त्याचं पहिले काय भावतं, काय आवडतं त्याचं? जसं की त्याचा सुवास, त्याची रंगसंगती की त्याची चव. आता तुम्ही डोळे मिटून असा विचार करा की तुमच्यासमोर मसाला डोसा येतोय, टोमॅटो सूप येतोय, कधी पास्ता येतोय, कारल्याची भाजी येते, खोबऱ्याची वडी येते. सगळ्यात आधी तुम्हाला काय त्याचं म्हणजे जाणवतं? आता ज्यांना सगळ्यात आधी चव आठवते ते मात्र पक्के खवय्ये आहे, आणि ज्यांना रंगसंगती, कृती आठवते त्यांना बनवण्याची आवड आहे. साधारणपणे आम्ही असं मानतो. आता आमच्या मित्रांमध्ये आम्ही असे थोडी गंमत म्हणून कधी अशी हा खेळ खेळत असतो, पण मित्रांमध्ये सगळे एक 99% सगळे खादळच आहेत, खवय्ये आहेत सगळे. त्यांच्याबद्दल जास्ती बोलत नाही, कारण मला परत जायचं आहे आणि त्यांना भेटायचं आहे. हां, पण गंमत म्हणून असा गेम खेळून बघा थोडंसं स्वतःशीच. जर तुम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही खवय्ये आहात तर घरच्यांना आपले एपिसोड्स, आपला प्रोग्राम बघायला लावायचा, आणि त्यानिमित्ताने ते तुमच्यासाठी मस्त मस्त रेसिपीज करतील. आणि जर असं तुम्हाला जाणवलं की तुम्हाला बनवण्यात इंटरेस्ट आहे तर ह्या आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायच्या आणि घरच्यांना खाऊ घालायच्या. येस, एन्जॉय करायचं. तर मंडळी, आजच्या रेसिपीज पण नक्की ट्राय करून बघा. तुमच्या पत्राची मी नेहमी वाट बघत असतो, त्यामुळे आजच्या रेसिपीज पण ट्राय करून बघा, आणि त्या कशा झाल्या होत्या हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. दोन्ही रेसिपीज खूप टेम्पटिंग आहेत. आता मात्र कंट्रोल होत नाही आहे. आता आपण आपली भेट पुढच्या भागात होणारच आहे, आणि तेव्हा पण 2 मस्त रेसिपीज आपण परत बघणार आहोत. तोपर्यंत मंडळी, मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे